मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। ही स्पर्धा सावनेर येथील क्रीडा संकुलात पार पडली। स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष प्रशांत डावडे, के.डी. पवार शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश पाटील, तायकांडो प्रशिक्षक भाऊसाहेब गोतमारे आणि प्राचार्य कविता केलापुरे प्रामुख्याने उपस्थित होते। पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि रिबन कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या 7 शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। मुलांसाठी एकेरी आणि मुलींसाठी दुहेरी स्पर्धा आयोजित करण्यात आली। एकेरीमध्ये अर्णव मेश्राम, डेफ स्कूल सावनेर विजेता आणि अझहर अहमद शकील अहमद, कल्याण डेफ स्कूल नागपूर उपविजेता ठरला। मुलींच्या दुहेरी स्पर्धेत तृप्ती अरिका भंडारवार, मूकबधिर शाळा होनकेश्वर नागपूर विजेत्या ठरल्या, तर चंचल साहू आणि तनुश्री कांबळे कल्याण मूकबधिर नागपूर उपविजेत्या ठरल्या। अशा प्रकारे खेळाडू कुशल विद्यार्थी बनले। शाळेच्या मैदानावर समारोप समारंभ पार पडला आणि विजेत्या खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत डावडे, प्राचार्या कविता केलापुरे, मंगेश शनिवारे इत्यादींनी प्रमाणपत्रे आणि भेटवस्तू देऊन गौरविले। सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले। प्राचार्या कविता केलापुरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले। कार्यक्रमाचे संचालन क्रीडा शिक्षक संजय लुंगे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सुनील राठोड यांनी, तर ज्योती राऊत, विनोद घोलप, राजू दलाल, रमेश टेकमकर, उत्तम चांदूरकर, ज्योती सावंत, धनंजय हेडाऊ, संगीता पिसे, जया काडे आणि नंदा यांचे आभार मानले। पियुष झिंझवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।